सर तुम्हाला आतमध्ये बोलवलं. हो, थँक्यू. अंधश्रद्धेवरती माझा विश्वास नाहीये, पण तुझ्यामुळे आता तो हळूहळू बसायला लागलाय. जेव्हापासून माझ्या मुलीच्या आयुष्यात आलायस तू, माझ्या बाबतीत सगळं वाईट घडत गेलंय. ज्या माणसाचं तोंडही बघायची माझी इच्छा नाहीये, तोच माणूस सारखा सारखा माझ्या समोर येतो का कोणास ठाऊक. आज सुद्धा एका चांगल्या कामासाठी आलो होतो, नेमकं तू समोर आलास. काय होणार आहे? तू का आलायस इथे? या क्लबची मेंबरशिप घेतली आहेस का तू? या क्लबची मेंबरशिप किती आहे माहिती आहे का तुला? आयुष्यभर खापलास ना तरी सुद्धा तेवढे पैसे नाही कमवू शकणार तू. का आलायस इथे? माझी एक मीटिंग आहे सर इथे. हो, इथे नाही तशा ओळखी बऱ्या आहेत तुझ्या. आता कोणाला फसवतोय? सर मी कोणालाही फसवलेलं नाहीये. मी तुम्हाला एक शब्द दिलाय आणि तो पूर्ण करून दाखवण्यासाठीच मी ही धावपळ करतोय. सर मला एका वर्षात तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आणि आज त्याची पहिली पायरी चढणार आहे मी. सर ऍक्च्युली ना एक गुड न्यूज आहे. हा, पण माझी गुड न्यूज तुमच्यासाठी गुड न्यूज असेलच असं नाही. पण उद्यापासून मी स्वतःच्या एका नवीन कामाला सुरुवात करतोय. सर आजचा दिवस माझ्यासाठी खरंच चांगला आहे. म्हणजे तुमचा दिवस चांगला आहे की नाही हे मला माहित नाही. म्हणजे मला भेटल्यावर तुमचं काम होणार नाही अशी जरी तुमची अंधश्रद्धा असली तरी माझी श्रद्धा आहे सर की तुमच्यासारख्या मोठ्यांचे आशीर्वाद कायम आमच्या बरोबर आहेत. आणि हो सर, तुम्ही माझ्यासाठी खूप लकी आहात. आज माझ्यासाठी ना खरंच खूप चांगला दिवस आहे. सर मी आत्ता जास्त वेळ तुमच्याशी बोलत इथे थांबू शकत नाही, कारण ज्या कामासाठी मी आलोय त्यासाठी जावं लागेल. पण तुम्ही इथेच असलात ना तर ही चांगली बातमी सगळ्यात आधी तुम्हाला सांगायला आवडेल मला.